बघा मित्रांनो, आज आपण बघत आहोत क्वाड्रिलेटरल। हा जो आहे चॅप्टर 5वा आहे आणि 9व्या वर्गाचा आपल्या सेकंड टर्म साठी पहिला जो चॅप्टर येणार आहे तो आहे क्वाड्रिलेटरल। याच्यावरती आपण यावेळेस काय शिकणार आहोत, पूर्णच्या पूर्ण प्रश्न उत्तर किंवा हे जे क्वाड्रिलेटरल आहे हे काय असते, तर त्याची टाइप काय आहे, हे सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत। आता बघा, क्वाड्री म्हटलं तिथे बघा क्वाड्री आणि काय लॅटरल। क्वाड्री म्हणजे चार आणि लॅटरल म्हणजे साइड। ज्याला काय असेल चार साइड असेल त्याला काय म्हणतात, ते क्वाड्रिलेटरल असे म्हटलं जातं। मग आता या क्वाड्रिलेटरलचे अलग अलग प्रकार पडणार। एक आहे तुमचा पॅरलेलोग्राम, एक आहे तुमचा रेक्टँगल, रेक्टँगलला सुद्धा तुम्ही क्वाड्रिलेटर म्हणू शकता। एक आहे तुमच्याकडे रोम्बस, रोम्बस आहे। पुन्हा आणखी तुमच्याकडे रेक्टँगलला रोम्बस झाले, एक असते तुमच्याकडे स्क्वेअर असतो, स्क्वेअर, आणि एक असतो तुमच्याकडे ट्रॅपेझियम। अशा प्रकारे आपले याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत। आता बघा, मग याला कोणाला पॅरलेलोग्राम म्हणायचं, कोणाला रेक्टँगल म्हणायचं, कोणाला रोम्बस म्हणायचं किंवा कोणाला स्क्वेअर म्हणायचं, कोणाला ट्रॅपेझियम म्हणायचं, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे। मग आता बघा, जर पॅरलेलोग्राम असेल, काय असेल पॅरालेलोग्राम, जर पॅरलेलोग्राम असेल तर याच्यात काय असतात, याच्यात जे अपोजिट साइड असतात, अपोजिट साइड ह्या असतात त्याच्या इक्वल। कशा असणार आहे, अपोजिट साइड असणार आहे इक्वल। सोबतच त्याचे अपोजिट अँगल जे असतात, अपोजिट अँगल हे असतात कॉन्ग्रुएंट। कसे असणार, कॉन्ग्रुएंट, म्हणजे दोघांचे माप काय असतात, सारखे। आणि तिसरे असतात याचे जे डायगोनल आहे, डायगोनल हे काय असणार आहे, बायसेक्ट करणार एकामेकाला, बायसेक्ट इच अदर। डायगोनल जे आहे ते काय करणार, एकामेकाला बायसेक्ट करणार। म्हणजेच काय, जर याला जर बघतो म्हटलं तर हा असा दिसणार। आता बघा, असा दिसत असताना काय दिसत आहे, याचा जो हा जो असते याला जर नाव दिलं ABCD असं जर नाव दिलं, याची हे जी साइड आहे या साइड सोबत कॉन्ग्रुएंट असेल, इकडली वाली साइड इकडल्या साइड सोबत काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल। सोबतच त्या असणार एकामेकासोबत काय असणार, पॅरलल असणार। आणि याचा जो हा अँगल आहे या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट असेल, हा वाला अँगल याच्या अपोजिट अँगल सोबत कॉन्ग्रुएंट असणार आहे। सोबतच याचे जर आपण डायगोनल काढले, इथून हा आणि इथून हा, आपण याला मराठीत कर्ण सुद्धा म्हणू शकतो। हे डायगोनल काय असतात, एकामेकाला काय असणार, बायसेक्ट करणार। बायसेक्ट म्हणजे दोन इक्वल पार्ट करणार, म्हणजे याचे जे पार्ट बनणार ते कसे बनणार, इक्वल बनणार। अशा प्रकारे आपण याला काय करू शकतो, सांगू शकतो। याला ओळख याची अशी आहे तर पॅरलेलोग्रामची। त्याच्यानंतर आपल्याकडे रेक्टँगल, आपल्या सर्वांना माहिती आहे रेक्टँगल म्हणजे होते आयत। रेक्टँगल म्हणजेच काय म्हणतो आपण, आयत। आता याला जर ओळखायचं असेल, याच्या ज्या अपोजिट साइड असतात त्या असतात इक्वल। याची सुद्धा काय, अपोजिट साइड आर कशी असणार आहे, इक्वल। म्हणजे त्याची जे लेंथ आहे अपोजिट साइडची ते सारखी असणार आहे। सोबतच दुसरा, याचे पूर्णच्या पूर्ण अँगल, ऑल अँगल आर 90 डिग्री, पूर्ण अँगलचं माप किती असणार आहे, 90 अंश। आणि तिसरी एक असते, याचे जे डायगोनल असणार आहे, डायगोनल आर कशी असणार आहे, कॉन्ग्रुएंट। डायगोनल कशी असणार आहे, कॉन्ग्रुएंट। म्हणजेच काय, तर याला जर काढतो म्हटलं तर हा असा दिसेल चौकोन डब्बा, आणि याला देऊ PQRS असं जर नाव दिलं, बघा काय म्हणते, पहिले याचे जे अपोजिट साइड आहे त्या कशा आहेत, इक्वल। अपोजिट साइड म्हणजे ह्या साइडचं माप जेवढं असेल तेवढंच माप या साइडचं राहील, तसंच या साइडचं जेवढं माप असेल तेवढंच माप या साइडचं राहील। हे झाली पहिली। दुसरी प्रॉपर्टी काय आहे, ऑल अँगल आर 90 डिग्री। याचे प्रत्येक अँगल जो असतो तो काय असतो, काटकोनाचा असतो। म्हणजे प्रत्येक अँगलचं माप किती असणार आहे, 90 अंश। आणि तिसरी गोष्ट काय करताय, डायगोनल आर कॉन्ग्रुएंट। याचे जे डायगोनल आहे, इथून एवढी तिरकस जे लांबी असणार आहे तेवढीच लांबी या दुसऱ्या सुद्धा डायगोनलची असणार आहे। तर अशा प्रकारे आपण काय बघितले, दोन क्वाड्रिलेटर बघितले। एकाचं नाव होतं पॅरलेलोग्राम, दुसऱ्याचं नाव होतं रेक्टँगल। त्याच्यानंतर बघा तिसरा काय म्हणतात, रोम्बस। आता रोम्बस बघा काय म्हणते, तर याच्यासारखाच असते तुमच्या, तुम्ही आता बघा स्क्वेअर बघितलाय, स्क्वेअर म्हणा किंवा चौरस म्हणा, जसं चौरस असतात सेम टू सेम रोम्बस असतो। फक्त काय, चौरसामध्ये तुमचे जे स्क्वेअर असतात त्याचे अँगल सुद्धा इक्वल असतात, त्याचे अँगल इक्वल नसतात। म्हणजेच काय, तर तुम्ही बघितलं रोम्बस, तिसरा टाइप आहे तुमचा रोम्बस। रोम्बस जो असतो तो असा दिसतो। आता हा जो असा दिसत आहे, याच्या ज्या चारही बाजू आहेत, ही वाली बाजू, ही वाली बाजू, ही वाली बाजू, ही वाली बाजू, या चारही बाजू काय असतात, इक्वल असतात। म्हणजे काय पहिली प्रॉपर्टी केली ते
ऑल साइड्स ऑफ रोम्बस इज इक्वल, म्हणजे सर्वांचं माप काय असणार, सारखं असणार आहे. सोबतच याचे जे डायगोनल जे असतात हे वाले हे असतात परपेंडिक्युलर बायसेक्टर इच अदर. काय असतात, डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजेच काय, तर हे जे डायगोनल आहे काय करेल, इथं 90 अंशाचा कोन बनवणार जिथं ते एकमेकाला काय होणार, छेदणार. ही झाली तुमची रोम्बसची प्रॉपर्टी. त्याच्यानंतर चौथा आहे तुमच्याकडं स्क्वेअर. हा पण रोम्बस सारखा दिसायला असते, फक्त हा काय असतो, असं चौरस सारखा असतो, चौरसाकृती असतो, चौरस म्हणतो आपण त्याला. आता बघा, जर चौरस बघितलं काय दिसतंय, याच्या ज्या सर्व साइड्स आहेत, ऑल साइड्स आर कशा आहेत, इक्वल. पूर्णच्या पूर्ण साइड कशा असणार, त्याच्या इक्वल असणार. म्हणजे या बाजूचं माप, या बाजूचं माप, या बाजूचं माप, या बाजूचं माप, चारही बाजूचं माप सारखं असणार आहे. दुसरी गोष्ट काय म्हणताय, या स्क्वेअर मध्ये याचे जे पूर्णच्या पूर्ण अँगल दिसत आहे हे असणार त्याचे 90 डिग्री. म्हणजे ऑल अँगल आर 90 डिग्री. आणि सोबतच याचा जो डायगोनल आहे, हा जो डायगोनल आहे हा काय दिसताय, एकामेकाला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स, म्हणजे जिथं ते छेदणार तिथं ते 90 अंशाचा कोन बनवणार. तिसरी गोष्ट काय होणार, इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, सेक्टर ऑफ इच अदर. अशा प्रकारे हे वालं होतं स्क्वेअर. त्याच्यानंतरचा आहे ट्रॅपेझियम. हा एक काही सोपी असते. ट्रॅपेझियम म्हणजे काय, तर ज्याची एक बाजू काय असणार, पॅरलल असेल त्याला म्हणायचं ट्रॅपेझियम. असा दिसणार आहे कोण आहे, ट्रॅपेझियम. हा असा असते बघा, असा जर जिथं कुठं दिसला हा झाला तुमचा ट्रॅपेझियम समजायचा. त्याची एक बाजू ही वाली बाजू एकामेकासोबत काय असणार, पॅरलल असणार. म्हणजे काय, तर अपोजिट साइड इज पॅरलल. अशा प्रकारचे काय तुमचे क्वाड्रिलॅटरलचे अलग अलग प्रकार होते जे आपण पद्धतशीरपणे काय केले, समजून घेतलेले आहेत. हे झाले तुमचे क्वाड्रिलॅटरलचे अलग अलग प्रकार. आता याच्यानंतर याच्यावर आधारित आपल्याला काय शिकायचे, एक्सरसाइज शिकायचे या प्रॉपर्टीचा यूज करून. ठीक आहे.